श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। चला तर आज जाणून घेऊयात श्री विठ्ठलांच्या डोक्यावरती शिवलिंग का आहे। श्री हरी रुक्मिणी देवींच्या शोधात दिंडीरवनामध्ये येऊन पोहोचले। ज्यावेळी श्री हरी पुंडलिकाला भेटायला आले, पण पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता। भक्त पुंडलिकाने भगवंताला सांगितले की मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय असे म्हणून एक वीट भक्त पुंडलिकाने श्रीहरींना दिली आणि श्रीहरींना सांगितले की तुम्ही या विटेवरती उभे राहा आणि भक्तांचे कल्याण करा, त्यांना तुमची संपूर्ण कृपा प्रदान करा। ही बातमी देवदेवतांना सुद्धा समजली। भगवंत लोहदंड क्षेत्रात म्हणजेच पंढरपुरात राहत आहेत, येणाऱ्या भक्तांना त्यांची संपूर्ण कृपा प्रदान करत आहेत। वैष्णवांमधील महान वैष्णव म्हणजेच महादेव यांना ही बातमी कळाली, तेव्हा आपल्या सर्व कुटुंबांसह महादेव पंढरपूरला निघाले। त्यामुळे महादेवच पहिले वारकरी आहेत। महादेवांबरोबर पार्वती, श्री गणेश, श्री कार्तिकेय आणि नंदी हे सर्वजण होते। पंढरपुरामध्ये आल्यानंतर खूप प्रचंड अशा प्रमाणात गर्दी होती। त्या गर्दीत चालून चालून पार्वती माता थकल्या आणि तेथेच थांबल्या आणि ते ठिकाण म्हणजे श्री विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेस असणारे पद्मावती मातेचे मंदिर। त्या ठिकाणी पार्वती माता बसून राहिल्या। पुढे गेल्यानंतर महाद्वार घाटापाशी हनुमान मंदिर आहे, तेथे श्री नंदी थांबले। ते एकमेवच असे श्री हनुमानाचे मंदिर आहे ज्यासमोर नंदी बसलेला आहे। महाद्वारापाशी गेल्यानंतर श्री गणेश तेथेच थांबले। महादेव आत गेले व श्रीहरींचे सुंदर दर्शन घेतले आणि भगवंतांची स्तुती करू लागले। सर्व स्तुती ऐकून श्रीहरींनी आपल्या प्रेमळ भक्ताला आपल्या डोक्यावरतीच जागा दिली, साक्षात शिवलिंग डोक्यावरती धारण केले। तर भक्तांनो, समजले का श्री विठ्ठलांच्या डोक्यावरती शिवलिंग का आहे ते? अशाच विठ्ठलाच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल।